थोडा वेळ नाही नाही झालंय. थांबायचंय का? नाही 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 तुमच्याकडून आवाज येतोय. लाईव्ह नमस्कार, एक उडान मध्ये मी राजेश सोळंकी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज एक उडान मध्ये आपण ज्या गेस्टना बोलवलेलं आहे, आपण बोलवलेलं आहे सायली सोळंके आणि सारंग ढोमसे. आता सायली आणि सारंग, जसं आपलं एक उडानचं जे ध्येय असतं, जे आपण बघतो की एक उडानचं टायटलच आहे एक उडान म्हणजे उडान. मग उडान कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या, कशी असू द्या, छोटी असू द्या, मोठी असू द्या, ज्यांनी उडान भरलेली आहे, आणि प्रत्येक जणाला उडान भरावीच लागते, असा कोणी माणूस नाही, व्यक्ती नाही की जो उडान न भरता राहू शकेल. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एकदा ना एकदा उडान भरावीच लागेल, मग ती कोणत्याही क्षेत्रातली असू द्या. तर असंच एक क्षेत्र जे खूप इम्पॉर्टंट क्षेत्र आहे, जे आपण म्हणतो की आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ ज्यांच्यावर अवलंबून आहे, ज्या एक्झाम त्याच्यासाठी घेतल्या जातात, आणि ते खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्राचं जे आपलं क्षेत्र आहे, जे प्रशासन चालवण्याचं काम करतात. जसं महाराष्ट्रामध्ये ह्या एमपीएससीच्या एक्झाम होतात, मग महाराष्ट्राचं प्रशासन जसं मंत्री आणि जे मंत्रीगण चालवतात, पण याच्या पॅरलली जे प्रशासन चालवण्याचं काम करतात ते एमपीएससी मधून पास झालेले, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असतात, ते प्रशासन चालवतात. तर यांच्यावर एक खूप मोठी जबाबदारी असते. ही तशीच युपीएससीच्या एक्झाम मधून जे पास झालेले असतात ते पूर्ण राष्ट्राचं प्रशासन त्यांच्याकडे असतं. तर अशाच आता नुकताच एमपीएससीचा रिझल्ट लागला, आणि एक साधारण मला वाटतं 420 च्या आसपास मुलं मला वाटतं पास झाले असतील. तर आम्ही सिम्बॉलिक म्हणून 2 मुलांना आपण इथे बोलवलंय. मी या सगळ्या ज्या तमाम 400-450 मुलं जे पास झालेले आहेत एमपीएससी, त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या आयुष्यात त्यांनी ह्या दिशेने प्रशासनाच्या दृष्टीने जी उडान घेतलेली आहे, आणि त्यांचं अभिनंदन आपण जेव्हा करतो, आपण एक समाज म्हणून जेव्हा आपण कोणाचं अभिनंदन करतो, तर समाजाला त्यांच्याकडनं काही अपेक्षा नसतात. फक्त एक जेव्हा कोणाचं अभिनंदन होतं, तर ते अभिनंदन ज्याचं होत असतं त्याच्यावर एक इनडायरेक्टली जबाबदारी आलेली असते की त्यांना आपलं समाजाचं आपण काहीतरी देणं लागत असतो. आता ह्या ठिकाणी, आणि जेव्हा एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षा पास होऊन जे उत्तीर्ण होऊन जेव्हा अधिकारी क्षेत्रामध्ये जातात, त्यांच्यावर बाकीच्या क्षेत्रांपेक्षा जास्त जबाबदारी असते, कारण की ते राज्यकर्ते असतात. आणि राज्यात एखादा राजाचा मंत्री किंवा एखादा राजाचा अधिकारी ची जी पोस्ट असते, त्याच्याने संपूर्ण लोकांच्या जीवनामध्ये फरक घडवून आणण्याची ताकद यांच्यामध्ये असते. म्हणूनच ह्या एमपीएससी किंवा युपीएससी ह्या तमाम ज्या एक्झाम आहेत, ह्या सगळ्या परीक्षा आहेत, त्याचं खूप महत्व आहे. तर आज आपल्यासोबत जे 2 लोक आहेत त्यांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. एक आहे सायली आणि दुसरे आहेत सारंग ढोमसे. सायली, नमस्कार. नमस्कार सर. हा, आणि सारंग, नमस्कार तुम्हाला सुद्धा. नमस्कार सर. नमस्कार. तर सायली ह्या आता डेप्युटी कलेक्टर झालेल्या आहेत, आणि सारंग हे असिस्टंट सेल टॅक्स कमिशनर झालेले आहेत, बॉम्बेमध्ये आहेत. आणि सायलींची पोस्टिंग मला वाटतं अजून कुठे ते क्लिअर नसेल, कोणत्या ठिकाणी ते जाणार अजून ते. आणि आता तर सध्या लॉकडाऊन आहे, त्यामुळे कोणाची पोस्टिंग कुठे आहे त्याच्याने तसं सध्या फारसा फरक पडत नाहीये. याच्यानंतर 3-4 महिन्यानंतर कदाचित ते आपल्याला क्लिअर होईल. तर ह्या एक्झाम कशा असतात, काय होतात, यांनी त्यांचा प्रवास कसा केला, हे आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळेला आपण बघतो की मुलांना किंवा पालकांना खूप इच्छा असते की त्यांच्या मुलांनी खूप शिकावं. खूप शिकावं म्हणजे काय करतात, सरळ पहिल्यांदा एक शिकण्याचं डोक्यात आलं म्हटल्यावर ते काय करतात की त्यांना मुलाला इंग्लिश मिडियम मध्ये कसंही करून इंग्लिश मिडियम मध्ये टाकायचं, आणि जेणेकरून इंग्लिश यायला लागलं म्हटल्यावर तो मुलगा खूप शिकणार, खूप मोठा होणार. म्हणजे उदाहरणार्थ माझा जो ड्रायव्हर होता, मग त्याला मी खूप समजवलं की इंग्लिश मिडियम मध्ये टाकायची गरज नाही, परंतु त्याने पैसे आणखी एक्स्ट्रा घेतले, कारण इंग्लिश मिडियमची फी जास्त आहे मराठी मिडियमच्या किंवा गव्हर्नमेंट स्कूल पेक्षा. तो म्हणतो एक तर गव्हर्नमेंट स्कूलला मी टाकणार नाही, प्रायव्हेट स्कूलला, कारण की माझा मुलगाला इंग्लिश यायला पाहिजे आणि चांगलं शिकवायचंय मला त्याला. मग त्याने आणखी लोनने पैसे घेतले, परंतु त्याने ऑफकोर्स झाला, तो इंग्लिश मधून 10वी पास झाला. आणि परंतु अशी जी मानसिकता आहे, आणि पहिल्याला टाकलं त्यामुळे दुसऱ्या मुलाला सुद्धा इंग्लिशमध्ये, आणि जेणेकरून तेवढं स्वतःवर आपल्याला एक्सपेन्सचा बोजा वाढवतात. तर यांचं एक एक्झाम्पल का आणखी विशेष आहे. सायली ही एक गावामध्ये शिकलेली आहे, गावामधल्या शाळेमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मला वाटतं सायली शिक्षण झालं तुमचं. आणि त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन व्हर्नॅक्युलर, या दोघांनी, सारंग आणि सायली, हे दोघं व्हर्नॅक्युलर मीडियम, मराठी मीडियम मधून शिकून उत्तुंग यशाचं शिखर त्यांनी गाठलं. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की इंग्लिश मिडियम करणं मस्ट नाहीये. भले माझीही मुलं सुद्धा इंग्लिश मिडियम मधून शिकलेले आहेत,
परंतु मी स्वतः तरीही सांगतो की इंग्लिश मीडियम मध्ये राहा, आणि मी स्वतः मात्र व्हर्नॅक्युलर आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच मी सुद्धा शिकलेलो आहे. त्याच्याने फारसा फरक पडत नाही. लँग्वेज मध्ये थोडासा फरक पडेल, परंतु तुम्हाला जी प्रगती करायची त्याच्यामध्ये फरक पडत नाही. तर पहिल्यांदा सायलीला मला एक विचारायचं आहे. सायली, थोडक्यामध्ये मला तुमचं सांगा की तुमचं बालपण कसं झालं, तुमच्या आईवडिलांचं बॅकग्राऊंड सांगा, कारण की तुमचे आईवडील मला माहिती असल्याप्रमाणे शेती करत होते. तर तुमचं बालपण कसं झालं, कुठे होतात तुम्ही, तुमच्या गावाबद्दल सांगा, आणि कशी तुम्ही पहिलं शिक्षण कुठे झालं, नंतर तुम्ही इंजिनिअरिंग केलं ते कुठे केलं, थोडक्यात आधी तुम्ही तुमचं सांगा. सगळ्यात पहिले धन्यवाद सर, ह्या प्रोग्राम मध्ये आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल. तर आता मी थोडक्यात माझी माहिती तुम्हाला देईल. माझा जन्म जो झाला 1994 मध्ये, त्याच्यानंतर 1ली ते 4थी माझं जे शिक्षण होतं जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. आमची गावाची लोकसंख्या जर तुम्ही म्हटलं तर 2,500 वगैरे असेल. तिथे जवळपास म्हणजे काही दुकानं नाही, मेडिकल नाही वगैरे, खूप छोटंसं गाव म्हणता येईल. आई वडील जे आहेत, माझे वडील शेती करतात. त्यांचं शिक्षण जरी जास्त झालेलं असेल तरी घरची परिस्थिती असेल की शेती करायला कोणी नाही, आणि पूर्वीच्या काळात शेती हे खूप मोठं समजलं जायचं, एक साधन म्हणून नोकरी करण्यापेक्षा. मग तेव्हा त्यांनी शेतीचाच निर्णय घेतला, शेती करायला लागले. माझी आई जरी शहरामधून आलेली असली तरी पण ती खेड्यामध्ये राहिली आणि तिथे तिने ऍडजस्ट केलं त्या सगळ्या गोष्टी. आणि मग तिचं फक्त लहानपणापासून एकच ध्येय होतं की माझ्या मुलांना मला शिकवायचंय पुढे. खेड्यात जरी राहिलं तरी पण गावाकडची समजूत अशी असते की 10वी होणार, 12वी होणार आणि नंतर किती जास्त शिकणार म्हणून. गावाच्या बाहेर पाठवण्याची ही पहिले काही प्रथा नव्हती जास्त. मला सांगायला एवढा आनंद वाटेल की माझी बहीण अशी पहिली मुलगी होती गावातली की 10वी नंतर शिक्षणासाठी ती पहिले बाहेर गेली. त्याच्यानंतर मग प्रत्येकाची लिंक लागत गेली. मग माझं प्राथमिक शिक्षणाबद्दल मी बोलत होती की ते म्हणजे प्राथमिक शिक्षणाबद्दल तुम्हाला माहिती असेल की 1ली ते 4थी एकच शिक्षक असतात शिकवायला. प्रत्येक सब्जेक्ट हे तेच शिकवणार. असं काही नाही की त्यांना कोणत्या गोष्टी मला जास्त नॉलेज आहे म्हणून ते तुम्हाला शिकवणार. आता तर आपण बघतो नर्सरी पासून वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळे टीचर्स असतात. पण ती गोष्ट तिथे घडली आणि तिथे मला नक्कीच चांगलं शिक्षण भेटलं हे मी म्हणेलच. परिस्थितीच्या मानाने जे भेटलं त्यानुसार. मग नंतर 5वी ते 10वी आमच्या इथून 8 किलोमीटरवर असणारी शाळा होती, श्री सरस्वती भुवन हायस्कूल म्हणून. तर तिथे आम्ही रोज बसने प्रवास करायचो. सर कंडिशन अशी होती त्यावेळेस की शाळा 11ला असायची पण आम्हाला 9:30ची बस असायची. घरातून 9ला निघावं लागायचं. आणि मग नंतर वापस येतानाही शाळा जरी 4:30ला सुटली तरी पण बस कितीला, 5ला किंवा नंतरची डायरेक्ट 7ला असणार. एक पकडताना आली तर तुम्ही घरी डायरेक्ट 8ला पोहोचणार. म्हणजे अभ्यासासाठी वेळ बराच कमी होता. तर तेव्हाच असं कुठेतरी होतं की जे शाळेत शिकवता त्यावरच पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. घरी अभ्यासाला वेळ मिळतच नसायचा कारण. त्यामुळे मग मला असं वाटतं की ते शाळेत जे शिकवतात त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकण्याची, सर जे मनाने शिकवतात ते ऐकण्याची वगैरे ते तेव्हापासून मे बी सवय जडलेली असेल. त्याच्यानंतर 10वी नंतर मग काहीतरी उच्च शिक्षणासाठी आणि सीईटी वगैरे आपल्याला माहितीच आहे की तेव्हा खूपच इम्पॉर्टन्स असतं. एक तर इंजिनियर नाही तर डॉक्टर, हे 2च ऑप्शन समोर आपल्याला दिसतात. मग मी औरंगाबादला गेले. तिथे 11वी-12वी पण श्री सरस्वती भुवन कॉलेज येथूनच केलं. तिथे हॉस्टेलला असायची, क्लासेस वगैरे लावले आणि त्याच्यामध्ये सीईटी मध्ये मला खूप चांगले मार्क्स मिळाले. आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे शासकीय कॉलेज आहे, तिथे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग करत असतानाच तो एक असा प्लॅन बी म्हणून आधीपासून ठेवलेला होता की इंजिनिअरिंग करायचं आहे हे माहित होतं. पण मग जर आपण जर असा विचार केला असता की मी पहिले बीएससी घेते आणि मग नंतर मला प्रशासनात जायचंच आहे, एमपीएससी युपीएससीच्या एक्झाम द्यायच्या, हे जरी ठरलेलं असेल तरी पण कॉन्स्टंटली एक माइंड मध्ये असतात की हे जर फेल झालं तर दुसरं काय करणार. तर त्याच्यासाठी मी मुख्यतः इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. तिथून इंजिनिअरिंग पास झाली. प्लेसमेंटला बसली नाही कारण की हेच पहिले ध्येय होतं. मग नंतर त्याच्यानंतर 2 वर्ष पहिले मी युपीएससी साठी प्रिपरेशन केलं. 17चा आणि 18चा अटेम्प्ट युपीएससीचा दिला. त्यामध्ये मला यश नाही मिळालं. त्यामुळे मग मी विचार केला की एक स्टेप थोडंसं मागे घ्यायला काही हरकत नाही. कशी गोष्ट असते की बाण मारताना आपण थोडा मागेच घेतो तेव्हाच तो पुढे लागतो. तर माझ्यासोबत एक तशीच कंडिशन झालेली आता दिसत आहे. त्याच्यानंतर मग मी एमपीएससीचा हा फर्स्ट अटेम्प्ट दिला. त्याच्यामध्येच प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू जसे जसे वेळ येईल तसा अभ्यास, मेंटर्सचं गायडन्स वगैरे सगळं मला खूप चांगलं लाभत गेलं आणि मग नंतर आपल्याला रिझल्ट आता दिसतच आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट, खूप छान तुम्ही एक्सप्लेन केलं. आणि तुम्ही एक पाऊल जे पुढे मागे घेतलेलं आहे, मला 100% शुअर आहे की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पाऊल मागे येऊन तह केला होता आणि त्याच्यानंतर थोड्याच दिवसानंतर 1-2 वर्षानंतरच त्याच्यापेक्षा जास्त गड किल्ले जिंकले आणि मोठा प्रदेश पादाक्रांत केला होता. तर मला तुमच्या खूप माझ्यातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत की तुम्ही पुढच्या 1-2 वर्षामध्ये युपीएससी ची परीक्षा पण क्रॅक कराल
आणि धन्यवाद. आमच्या शहरामध्ये कमिशनर कलेक्टर काहीतरी होऊन याल डायरेक्टली. तर तुम्ही खूप छान धन्यवाद. एक्सप्लेन केलं. त्याच्यात पुढे आपण आणखी डिस्कस करूच. तर त्याच्या थोडक्यात सारंग तुमच्याबद्दल मला जरा तुम्ही सांगाल का की तुमचा प्रवास कसा झाला? तुम्ही पण येवल्या तालुक्यामधून आला असाल. सायली तालुका कोणता सायली तुमचा? सोयगाव तालुका आहे. सोयगाव तालुका. मला वाटतं सोयगाव तालुक्यामधल्या पहिल्याच एमपीएससी पास झालेल्या तुम्ही आहात. पूर्ण तालुक्याला तुमचा अभिमान आहे. तर हो सारंग Yes, तुमच्याबद्दल sir. मला जरा थोडक्यात माहिती सांगा. म्हणजे तुम्हाला सांगण्यापेक्षा आपल्या सगळे जे ऐकणार आहेत सगळ्यांना तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. कसं तुम्ही सर्वप्रथम येस सर्वप्रथम या ठिकाणी राजेश सर तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि थोडक्यात माझा प्रवास या ठिकाणी सगळ्यांसमोर मांडतो. वडील खरं तर गोरठाण सारख्या छोट्या खेड्यातून आलेले आणि अत्यंत खडतर परिस्थितीत वडिलांनी शिक्षण पूर्ण केलं आणि ते न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव येथे शिक्षक झाले. त्यामुळे आम्ही येवल्या तालुक्यातच पहिल्यापासून कुटुंब आमचं स्थायी होतं आणि येवल्या शहरातच माझं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण झालं. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना अकॅडमिक्स मध्ये मी नेहमीच चांगला होतो आणि वडील शिक्षक आहेत, तसेच आई जरी गृहिणी असली तरी ती BSc BEd शिकलेली आहे. त्यामुळे शिक्षणाचं जे बाळकडू होतं ते मला घरातच मिळालं असं मी म्हणेन. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण करत असताना मी अभ्यासात चांगला होतो आणि आई वडिलांची लहानपणापासून अशी इच्छा होती की आपल्या मुलाने अधिकारी व्हावं. कारण आई वडील जिथे कुठे जात असत, कधी तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, तिथे जेव्हा ते भेटी देत तेव्हा घरी येऊन मला सांगत असत की कशा पद्धतीने अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लवाजमा असतो, त्यांना कशा प्रकारे मान दिला जातो, सन्मान दिला जातो. त्यामुळे लहानपणापासूनच आई वडिलांनी खरं तर हे स्वप्न पाहिलं होतं की आपला मुलगा अधिकारी व्हावा. आणि माझं आई वडिलांचं हे स्वप्न माझं स्वप्न झालं ते अभियांत्रिकीला मी प्रवेश घेतल्यानंतर. 10वीला मला सांगायला आवडेल की मी 94.30% गुण मिळवून येवल्या तालुक्यात प्रथम आलो होतो. त्यानंतर 12वीला सुद्धा मी सायन्स शाखेतून पास झालो. 91.25% गुण मिळवून मी तालुक्यात प्रथम आलो. त्यानंतर 12वी नंतर खरं तर माझा इंटरेस्ट MBBS करण्याकडे होता. मात्र अंतिम ध्येय हे डॉक्टर किंवा इंजिनियर होणं हे नव्हतं, तर अधिकारी होणं होतं. त्यामुळे शॉर्ट पिरियड मध्ये कोणत्या प्रकारची पदवी आपल्याला घेता येईल तर इंजिनिअरिंगची पदवी ला मी प्राधान्य दिलं आणि MBBS ला नंबर लागलेला असूनही मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव बुद्रुक पुणे या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि 2015 साली मेकॅनिकल इंजिनियर म्हणून मी त्या कॉलेजमधून पासआउट झालो. 2016 साली मग MPSC चा अभ्यास चालू केला. पुणे येथे भगीरथ क्लासेस म्हणून मी कोचिंग क्लासेस जॉईन केलेत आणि 1 वर्ष अभ्यास केल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात मला सेल टॅक्स इन्स्पेक्टर हे पद मिळालं. त्या परीक्षेत मी राज्यात 10वा होतो आणि त्यानंतर मी सातत्याने आता 3 वर्ष पूर्ण होतील मी मुंबई येथे वस्तू सेवा कर भवन माझगाव येथे कार्यरत आहे आणि याच बरोबर मी पॅरलली राज्य सेवा परीक्षाही देत होतो, ज्यात वर्ग 1 वर्ग 2 ची पदं भरली जातात आणि हा माझा 5वा प्रयत्न होता. याआधीही मी 2दा मुलाखत दिलेली होती, पण दोन्ही मुलाखतींमध्ये मला अपयश मिळालं होतं. मात्र ह्या प्रयत्नात मला यश मिळालं आणि मी आता असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स झालो आणि आता तुमच्या समोर आहे. ग्रेट. सारंग तुमचा सगळाच प्रवास खूपच छान झाला. एक तर मला खूप आनंद वाटला की तुम्हाला आई वडिलांचा तुम्ही फॉलो केला. म्हणजे वडिलांची जी इच्छा होती की मी असं म्हणत नाही की स्वतःच्या इच्छेला हे करून, त्यांची इच्छा चांगलीच इच्छा होती की मुलांनी शिकावं आणि त्याला तुम्ही फॉलो केलं आणि यशस्वी झालात. कारण की जनरली आई वडिलांचं ऐकल्यानंतर आई वडिलांना आपली मुलं कळतात की त्यांचा इंटरेस्ट सुद्धा कळतो. त्यांचं फार क्वचित प्रसंगी असं होतं की फार क्वचित आई वडील असे असतात की ते जबरदस्ती दुसरीकडे टाकतात. असं सध्याच्या काळात तरी माझं असं मत आहे की सगळ्या मुलांना वाटतं, आई वडिलांना वाटतं की मुलांनी खुश राहू, फक्त प्रगती करावी, फक्त कोणत्याही क्षेत्रात का करेना. तर तुम्ही ऐकलात त्यांचं पूर्णपणे 100% ऐकलात आणि तालुक्यामध्ये प्रथम आलात. त्याच्यानंतर फक्त मला एक तुम्हाला विचारायचं आहे की MPSC परीक्षा मग तुम्ही डायरेक्टली ह्या परीक्षेला का नाही गेलात, जी आता असिस्टंट तुम्ही आधी त्या सेल टॅक्स इन्स्पेक्टरची परीक्षेला तुम्ही बसलात. तर त्याच्यामध्ये MPSC मध्ये काय प्रकार आहेत जरा एक्सप्लेन करू शकाल की MPSC कशा टाईपच्या एक्झाम असतात आणि कोणकोणत्या असतात? बरोबर, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. कारण सध्या जे आपण क्रेज बघतो MPSCच्या विद्यार्थ्यांमध्ये, एक ठराविक म्हणजे आता जे वर्ग 1 साठी जी परीक्षा घेतली जाते राज्य सेवा परीक्षा,
त्या परीक्षेसंदर्भात जास्त क्रेज आहे मुलांमध्ये. मात्र एमपीएससी जो आयोग आहे तो अनेक प्रकारच्या परीक्षा घेत असतो. त्यामध्ये ज्या परीक्षा घेतल्या जातात प्रामुख्याने 3 गट आपण त्यात पाडू शकतो. एमपीएससी स्पर्धा परीक्षा घेते, त्यानंतर डायरेक्ट रिक्रुटमेंट असते आणि डिपार्टमेंटल एक्झामिनेशन पण असतात. त्यातला सगळ्यात लोकप्रिय प्रकार म्हणजे स्पर्धा परीक्षा. आता स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची परीक्षा एमपीएससी घेत असते. त्यातला सगळ्यात लोकप्रिय प्रकार सांगायचा तर राज्यसेवा परीक्षा, ज्यात उपजिल्हाधिकारी किंवा असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स, तहसीलदार, नायब तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी असे अनेक पदं जी आहे वर्ग 1 आणि वर्ग 2 ची त्या ठिकाणी भरली जातात. त्यानंतरची दुसरी परीक्षा म्हणजे महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा. महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेमध्ये PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, त्यानंतर असिस्टंट सेक्शनल ऑफिसर जी मंत्रालयातली पोस्ट आहे, आणि सेल टॅक्स इन्स्पेक्टर ज्या पदावर सध्या मी कार्यरत आहे ती पद, या पदासाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा घेतली जाते. त्यानंतर अनेक विभागांमार्फत म्हणजे कृषी विभाग असेल तर कृषी विभागासाठी सुद्धा एमपीएससी परीक्षा घेते. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा म्हणून त्याला म्हणतात. त्यातून सुद्धा वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदं भरली जातात. यानंतरचा ऑप्शन म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा सुद्धा एमपीएससी मार्फत घेतली जाते आणि त्यात असिस्टंट इंजिनियर सारखे पद भरले जातात. महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस आपण ज्याला म्हणतो, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस मधून सुद्धा रेंजर फॉरेस्ट ऑफिसर किंवा असिस्टंट कमांडंट ऑफ फॉरेस्ट सारखी पदं वर्ग 1 आणि वर्ग 2 ची भरली जातात. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हेच आवाहन आहे की तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या ग्रॅज्युएशन नुसार तुम्ही तुमचं टार्गेट निवडावं आणि तुमची परीक्षा निवडावी. आणि सारंग, एक आय डोंट नो तुम्हाला माहिती आहे की नाहीये, टोटल किती लोकांची रिक्रुटमेंट दरवर्षी होत असेल या एमपीएससीच्या मार्फत? काही संख्याची कल्पना आहे? एक्झॅक्ट आयडिया मला सांगता नाही, कारण ते व्हॅरी होत असतं दरवर्षी. दरवर्षी वेगवेगळ्या जाहिरातीमध्ये वेगवेगळे पदसंख्या येत असते खरं तर. पण माझ्या मते 1000+ पदं तर नक्कीच भरली जातात. 1000 तर निश्चितच असणार. माझ्या अंदाने 2000च्या आसपास, 2 ते 3000, कारण की क्लर्क वगैरे या सगळ्या परीक्षा पण एमपीएससीच्या तर्फेच होतात. नक्कीच 2-3 हजार तरी मला वाटतं पदं. आणि बऱ्याच वेळा जे तुम्ही बरोबर सांगितलं की ज्या क्लेरिकल स्टाफच्या एक्झाम्स आहेत त्या बऱ्याच वेळेला काही लोकांना माहिती नसतात, किंवा त्याच्यामध्ये ते सगळेजण डायरेक्टली डेप्युटी कलेक्टर बनायचं असतं सगळ्यांना एमपीएससी झालं की, किंवा असिस्टंट कमिशनर बनायचं असतं. तर तुम्ही चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं. दुसरं, सायली, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुम्ही इंजिनिअरिंग केल्याबरोबर तुम्ही आणखी दुसरं MA पण केलं. तर ते MA करण्यामागचं एक तर लॉजिक काय की व्हाय इंजिनिअरिंग करत असताना MA का केलं? कारण की टोटली डिफरंट फील्ड आहेत दोन्ही. दुसरं, ते केलं तर इट इज गुड. तुम्ही आता असिस्टंट प्रोफेसर, ते जी क्वालिफिकेशन लागतं प्रोफेसर बनण्यासाठी, ते पण तुम्ही क्रॅक केलंय, पास झाला, तुम्ही प्रोफेसर ऑफिशियली बनवू शकता. परंतु ह्या दोघांचं करण्याचा हेतू काय? आणि पुढचा प्रश्न म्हणून मी विचारतो की एमपीएससीचा अभ्यास करताना एमपीएससीचा जो सिलेबस आहे तो इंजिनिअरिंगचा अभ्यास केल्यानंतर जास्त सूट करतोय, की तुम्ही जे MA केलं की त्या टाइपच्या सिलेबसला जास्त सूट करतोय, का दोघांचं मिक्सचर? सर, पहिल्या तर मी सगळ्यात पहिले विचारलेला जो क्वेश्चन होता की MA का केलं, त्याचा आन्सर देईल. जर माझं इंजिनिअरिंग जेव्हा 2016 कंप्लीट झालं आणि मी आधी सांगितलं की मी UPSC साठी प्रयत्न सुरू केला, तर UPSC मध्ये ऑप्शनल्स असतात सर. म्हणजे जेव्हा मेन्सची एक्झाम तुम्ही देतात तेव्हा जनरल स्टडीजचे पेपर असतात, त्याच्यासोबत ऑप्शनलचे 2 पेपर असतात. ऑप्शनल म्हणजे तुम्हाला जोही सब्जेक्ट आवडेल त्याच्यामधनं तुम्ही ते द्यायचे असतात. आणि त्यामध्ये एक अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र असा एक सब्जेक्ट होता, तो मी त्याच्यासाठी निवडला होता. तर ते करत असताना अशी गोष्ट असते की ती एक्झाम, ती मेन्स देताना, जर तुम्ही प्रिलिम क्रॅक झाले UPSCचे आणि मेन्स देताना, तर तुम्हाला ते MAच्या लेवलचं नॉलेज लागतं, असं त्यांचं म्हणणं होतं. मग आमचा अभ्यास ऑलरेडी तेवढा अभ्यास करून झालेला होता माझा. म्हणजे 16-17च्या वेळेस जेव्हा मी अभ्यास सुरू केला, जनरल स्टडी सोबत ऑप्शनलचा अभ्यास सुरू केला, त्याचे काही नोट्स वगैरे घेऊन अभ्यास करणं वगैरे चालू होतं. आणि मग माझ्या नंतर रिअलाइज झालं की जे MAचे मुलं देऊ शकतात ते पेपर मी देऊ शकते आणि इझिली क्रॅक करू शकते, जरी मी त्याचा पूर्ण अभ्यास केलेला नसला. तर तेव्हा मी इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे IGNOU, तिथे ऍडमिशन घेतलं. तिथे कंडिशन अशी असते की फक्त पहिले तुम्ही ऍडमिशन घेऊन घ्यायचं, त्याच्यानंतर ते तुम्हाला बुक्स घरी पाठवतात, त्याचा तुम्ही अभ्यास करायचा. त्यांनी अवर्स दिलेले असतात की इतके तास हे पुस्तक अभ्यासायचं वगैरे. त्याच्यानंतर एक फक्त असाइनमेंट्स असतात, त्या असाइनमेंट्स तुम्ही सबमिट करायच्या, नंतर एक्झाम होते. म्हणजे आपल्याला तिथे फक्त एक्झामला जाऊन बसायचे आणि असाइनमेंट सबमिट करायचे, आणि काही प्रॅक्टिकल्स असतील तर ते इतकं इझी होतं. आणि कसं आहे सर की
म्हणजे जरी माझं इंजिनिअरिंग झालं असेल तरी पण ते कसं म्हणजे नॉर्मली जेव्हा तुम्ही लोकांना बाहेर सांगता की मी एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते आहे आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की मग किती वर्ष करणार, अजून किती वर्ष करणार, तर मग असं की मी अजून एक डिग्री घेत आहे एम ए म्हणून, तर मास्टर इन आर्ट्स म्हणून एक डिग्री घेत आहे सोबत. मग त्याच्यामध्येही असं झालं की त्याच्यामध्ये नेटची एक्झाम जी असते तिचा मी पहिलाच प्रयत्न दिला. मला असे तेव्हा एक्सपेक्टेशन नव्हते की मला त्याच्यातून लगेच क्वालिफाय होईल त्याच्याही फर्स्ट अटेम्प्ट मध्येच. पहिले मी असं तिथे दिली एक्झाम, कारण की तेव्हा जस्ट माझे युनिव्हर्सिटीचे ते पेपर झालेले होते, त्यामुळे माझा अभ्यास बराच झालेला होता ते पूर्ण सिरियसली दिल्यामुळे. मग मी जाऊन एक्झामला बसली, त्यातही माझं सिलेक्शन झालं. त्याच्यामध्ये ही ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे पीएचडी करत असताना ते मला फेलोशिप देतील अशी ते ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणून असते. आणि त्या अँथ्रोपॉलॉजी सब्जेक्ट मध्ये माझा इंटरेस्ट एवढा वाढला होता की मला खरंच वाटायचं की प्लॅन बी आता इंजिनिअरिंग सोडून मी याच्यावरती वळेल की याच्यात पीएचडी करेल. आणि माझी तशी स्वप्नही मी ते रंगवायला लागलीच होती. युपीएससीचं होत नव्हतं की बाहेर जाऊन वगैरे त्याच्यामध्ये पीएचडी वगैरे करेल अमेरिका किंवा इकडे जाऊन, कारण की आपल्याकडे तो सब्जेक्ट म्हटला तर खूप कमी, महाराष्ट्रामध्ये फक्त ह्या सब्जेक्ट पुणे बद्दल थोडं युनिव्हर्सिटीला. काय आहे, काय जरा थोडक्यात सांगू शकाल? कारण मला सुद्धा विशेष माहिती नाही या सब्जेक्टची. हो सर, मी तेच म्हणत होती, कारण की महाराष्ट्रात फक्त 2 ठिकाणी पुणे युनिव्हर्सिटीला आणि नागपूर युनिव्हर्सिटीला 2 ठिकाणी फक्त हा सब्जेक्ट शिकवला जातो. तर अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मी मानववंशशास्त्र जे म्हटलं की मानवाचा उत्क्रांतीपासूनचा अभ्यास तुम्ही करणार, त्यांच्यामध्ये स्टार्ट केल्यापासून आतापर्यंत जो आत्ताचा माणूस आहे पूर्ण तो अभ्यास असेल. मग आताच्या सोसायटी असेल, मग त्यांची जी काही पॉलिटिकल स्ट्रक्चर असेल, इकॉनॉमिकल स्ट्रक्चर प्रत्येक सोसायटीचं, मग त्याच्यामधले जे बिलीफ्स असतात, मॅरेज सिस्टीम असेल, ह्या सगळ्या सिस्टीम म्हणजे माणूस काय करतो पूर्ण आयुष्यभर याच्या सगळ्यांबद्दल तुम्ही अभ्यास करता. आणि अजून एक पार्ट त्याच्यामध्ये असतो की ट्राईब्सचा म्हणजे आदिवासी जमातींचा पूर्ण वर्ल्ड मधल्या, तसेच महाराष्ट्रातल्या असेल किंवा इंडिया मधल्या आता त्या लेवलच्या म्हटलं आपण तर सगळा त्यांचा अभ्यास करायचा. की त्यांचं म्हणणं असं आहे की जे पूर्वीचं होतं त्यातूनच आपण काही काही घेत इथपर्यंत आलेलो आहे. तर मग जसं आपण हिस्ट्रीचा अभ्यास करतो तसं मानवाच्याच हिस्ट्रीचा अभ्यास करून काही गोष्टी तुम्हाला कन्क्लुजन काढता येतात का, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यात मग त्याच्यामुळे तो खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट वाटला आणि त्यात मी एम ए केलं आणि मग त्याच्यातूनच त्याचा एक बाय प्रोडक्ट म्हणून ही परीक्षा पास झाली. पण मग ती तुम्हाला आता तुम्ही एपीएससी ची एक्झाम पण दिली, एमपीएससी ची एक्झाम पण दिली आणि हे मला ते काय बोलता नाही येत तुम्ही एम ए कशात केलं. तर तो जो सब्जेक्ट आहे तुमचा त्याच्यामध्ये त्याचा जो सिलेबस जो मानवाची उत्क्रांती जी आपण म्हणतो, तर त्याचा जो अभ्यास होता त्याचा उपयोग झाला का ऍक्च्युअल मध्ये, म्हणजे सिमिलर वाटलं का? एमपीएससी परीक्षेसाठी त्याचा काही उपयोग नाहीये सर. युपीएससीच्या ऑप्शनल या सब्जेक्टसाठी त्याचा उपयोग आहे. आणि युपीएससी मध्ये त्याचे 250-200 2 पेपर असतात, टोटल 500 मार्काचे. तर त्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही जेवढा जास्त स्कोर करणार तेवढे तुमचे चान्सेस जास्त वाढतात रँक चांगले येण्याची युपीएससी मध्ये. त्यामुळे त्याचा खूप सिरियसली अभ्यास करणं गरजेचंच होतं. आणि कसं आहे की पहिले आपण मेन्सचा अभ्यास करायला घेतो, कोणती म्हणजे प्रिलिम देण्याच्या आधी 1 वर्ष आधी सुरू करतो. मग तेव्हा माझा तो अभ्यास ऑलरेडी झालेलाच होता. मग त्याचा युपीएससी साठी मला नक्कीच फायदा होणार होता जर मी मेन्स दिली असती तर, पण एमपीएससी साठी तसा त्याचा काही फायदा नाही झाला असं मी म्हणेन. मग हा इंजिनिअरिंग, सारंग तुम्हाला पण विचारायचंय मला, इंजिनिअरिंग तुम्ही दोघांनी इंजिनिअरिंग केलंय, तर इंजिनिअरिंग केल्यामुळे एमपीएससी करणं काही सोपं झालं का सारंग? हा सर, मी सांगेन की इंजिनिअरिंगचा तसा एमपीएससी काही अर्थार्थी संबंध नाहीये तसं तर. मात्र इंजिनिअरिंग जेव्हा आपण करतो तेव्हा मॅथ तुमचं स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं किंवा मॅथ स्ट्रॉंग आहेच असं समजलं जातं. आणि त्या मॅथचा हो मॅथ होतच स्ट्रॉंग. तर त्या मॅथमॅटिक्सचा आणि स्टॅटिस्टिक्सचा किंवा लॉजिकल रिझनिंगचा जो थोडाफार उपयोग आहे तो एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत होतो आणि पूर्व परीक्षेत स्कोर करायला खरं तर सोपं जातं. त्यामुळे हल्लीचा ट्रेंड जरी बघितला तुम्ही तर इंजिनियर विद्यार्थी जे आहेत ते यशस्वी होण्याचं प्रमाण सुद्धा सध्या वाढलेलं आहे. त्याचं कारण तो सीसॅटचा पेपर आहे, त्याला सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट असे म्हणतात. आणि त्याच्याशी संबंधित खरं तर फायदा होतो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना, मात्र त्यापेक्षा अधिक काही फायदा होतो असं मला वाटत नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त सायली, त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय सिलेबस आहे जो एमपीएससीला, जसं त्यांनी हा एक सब्जेक्ट सांगितला इंजिनिअरिंग मधला मॅथमॅटिक्सचा जसा फायदा होतो, ते सोडून आणखी दुसरे कोणते विषय इंजिनिअरिंग मधले आहेत तुमच्या हिशोबाने जे एमपीएससीला उपयोग होतो त्याचा? सर खरं म्हटलं तर मला नाही वाटणार याच्याशिवाय दुसरा कोणताही सब्जेक्ट आहे की ज्याचा डायरेक्टली तुम्हाला फायदा होत असेल. इनडायरेक्टली म्हटलं तर एक लॉजिकल रिझनिंग जी म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आम्ही
जे मुलं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात ते ऑब्व्हियसली सीईटी देतातच. सीईटी पण कशी ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम असते आणि एमपीएससी म्हटले तरी ऑब्जेक्टिव्ह टाईपचे, म्हणजे त्यांचा अभ्यास तेव्हापासूनच सुरू झालेला आहे. आणि फक्त तुम्हाला आन्सर माहित असणं महत्वाचं नसतं ना परीक्षेमध्ये, तर ते तुम्ही तिथपर्यंत कसे पोहोचता, तुमचं सगळं जे प्रोसेस. थिंकिंग असतं, ती हा. थिंकिंग प्रोसेस तुमची तेव्हापासून डेव्हलप होत असेल काही प्रमाणात, आणि मग नंतर ही जेव्हा तुम्ही एक्झाम देता तेव्हा नक्कीच तुम्हाला फायदा होतील. पण डायरेक्ट सब्जेक्ट वाईज असा फायदा होणार नाही. तसा बीए वगैरे करणाऱ्यांना थोडा फायदा होत असेल, कारण की कोणी हिस्ट्री घेतलं, जिओग्राफी घेतलं, तर त्यांना एकेका सब्जेक्टसाठी, म्हणजे जसं एमपीएससीच्या प्रिलिम मध्ये म्हटले आपण 6 सब्जेक्ट असतात, तर एका सब्जेक्टचा तरी त्यांचा अभ्यास झालेलाच असेल असं आपण म्हणू शकतो. पण इंजिनिअरिंगचा तसा डायरेक्टली काही फायदा नाहीये सर. ओके, गुड. म्हणजे माझं माझं स्वतःच असं, मला असं वाटतं, जेव्हा आपण एक शिक्षण घेतो, भले इंजिनिअरिंग घ्या किंवा कोणतं पण घ्या, तर शिक्षण आपल्याला आवडो न आवडो, पण ते शिक्षण घेण्याची जी पद्धत आपल्याला समजते, शिक्षण घ्यायचं कसं ते समजतं, आणि त्याचाच उपयोग त्याच्याच रिझनमुळे असेल. कारण की इंजिनिअरिंगचा अभ्यास खूप जास्त अभ्यास करावा लागतो बाकीच्या आर्ट्सला किंवा कोणत्या ह्याच्यात जो अभ्यास आहे त्याच्यापेक्षा इंजिनिअरिंगचा अभ्यास खूप जास्त आहे. तुम्ही दुसरं काय करूच शकत नाही. तुम्ही इंजिनिअरिंगला जेव्हा तुम्ही असता, भले त्यांना आता जॉब लागत नाही, दॅट इज बॅड लक, किंवा आपण सगळेजण इंजिनिअरिंगला गेल्यामुळे, पण अभ्यास कमी नाही झालेला. त्याचा अभ्यास खूप प्रचंड आहे. म्हणजे दुसरा माणूस जसं आर्ट्सची मुलं गॅदरिंग करू शकतात, एन्जॉय करू शकतात, रोज डे, हा डे, भरपूर डे असतात त्यांचे, तर ते सगळे सेलिब्रेट करू शकतात. इंजिनिअरिंगच्या मुलांना अभ्यास आहे की अभ्यास, दुसरं करायला काही वेळ मिळत नाही. हे मी स्वतः अनुभवलंय, बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना एक ती सवय लागते की अभ्यासाची, आणि ती जी सवय लागते ना, ती सवय पुढे आयुष्यभर कामाला येते. म्हणून माझं म्हणणं असतं, इंजिनिअरिंग झाल्यावर जॉब लागतो न लागतो काही फरक पडत नाही. तुम्हाला जी एक डिसिप्लिन मिळते, जी अभ्यास करायची, शिकण्याची, शिकून कशी घ्यायची आणि ती आत्मसात कशी करायची, ही जी एक टेक्निक आपल्याला शिक्षणामधून मिळते, त्या टेक्निकचा फायदा तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये होतो नंतर. मग तुम्ही एमपीसीची एक्झाम द्या किंवा तुम्ही नंतर बिझनेस करा किंवा आणखी दुसरं क्षेत्र निवडा, कोणत्याही क्षेत्रामध्ये अभ्यासानंतरही करावा लागतो. बिझनेस करायला गेल्यानंतर तुम्हाला अभ्यास करावा लागत नाही असं तर बिलकुल नाहीये. त्याच्यात पण तुम्हाला अभ्यास, मी तर म्हणतो की जेव्हा तुम्ही शिकत असता त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करावा लागतो, किंवा तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायचं असतं. इम्प्लिमेंट करताना तुम्हाला आणखी सिरियसली, कारण की जर तिथे तुम्ही चुकलात तर मोठा फॉल्ट होऊ शकतो, प्रॉब्लेम होऊ शकतो, स्पोर्ट होऊ शकतो. त्यामुळे इट इज रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्यामुळे जास्त अभ्यास आपण करतो. तर तुम्ही छान उत्तर दिलं. मला वाटतं त्याचं म्हणजे इंजिनिअरिंगचा इनडायरेक्टली मॅथ्समध्ये तर बेनिफिट होणार, परंतु असं जरुरी नाहीये की आर्ट्सच्या मुलांना डिफिकल्ट आहे किंवा कॉमर्सच्या, कारण कॉमर्समध्ये सुद्धा मॅथ्स खूप आहे. त्या फक्त एक आहे की सध्या आपल्याकडे ट्रेंड पूर्वी होता, आता मला वाटतं कमी झाला, की खूप जास्त मार्क्स असलेली मुलं ऑटोमॅटिकली इंजिनिअरिंगला जात होते. त्याच्यामुळे पण तसं होत असेल की त्यांना एमपीएससी एनिवे जास्त इझी जात होती. आता इंजिनिअरिंगचे हे पण प्रमाण याच्यामुळे पण वाढलं, इंजिनिअरिंग, एमपीएससी आणि युपीएससी एक्झामला जाण्याचं, कारण की स्कोप कमी झाला इंजिनिअरिंगमध्ये. इंजिनिअरिंगमध्ये स्कोप कमी नाही झाला, इंजिनिअरची संख्या वाढल्यामुळे हे तिथल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी वाटायला लागल्या. जॉब ऑपॉर्च्युनिटी कमी बिलकुल झाल्या नाही, तिथल्या जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढल्या आहेत, परंतु ज्या प्रमाणात फ्लो झाला इंजिनिअरचा तेवढा तो जास्त झाला. तर ते बरोबर आहे. फक्त आता असं काही वाटतं का, तुम्ही दोघं आता वरच्या पदावर गेलात, हे सेल टॅक्स ऑफिसर पासून असिस्टंट कमिशनर झाले, सायली तुम्ही आता डेप्युटी कलेक्टर बनणार, तर असं कुठे वाटतं की आपल्यावर काहीतरी एक जबाबदारी आलेली आहे? मी हा प्रश्न आता सायलीला आधी विचारतो, कारण की सारंग ऑलरेडी सेल टॅक्स ऑफिसर म्हणून काम करतायत, त्यांनी असिस्टंट कमिशनर पण बघितलेले आहेत. पण सायलीने तर डेप्युटी कलेक्टर काय असतं माहिती पण नसेल, म्हणजे काय काम असेल, काय अंदाज असेल ना, ऑफकोर्स बनणार म्हटल्यावर, परंतु एक जबाबदारीची काय जाणीव झाली का, असं काय वाटतं का आता आपण एक जबाबदार नागरिक आहोत आता, आणि आता आपल्याला आणखी जबाबदारीने वागायला पाहिजे? सर सगळ्यात पहिले तर मी सांगेल, आपल्याला सगळ्यांना माहित असलेला एक डायलॉग आहे स्पायडरमॅनचा, विथ ग्रेटर पॉवर कम ग्रेटर रिस्पॉन्सिबिलिटी. तर तशी काही कंडिशन असणार आहे. पॉवर सर आता मिळालेले आहेत, ते आता काही दिवसात ते प्राधिकार मिळतीलही जेव्हा ऍक्च्युअली रुजू होऊ. त्याच्यासोबत रिस्पॉन्सिबिलिटी खरंच खूप मोठी आहे असं मला वाटतं. आणि जसं म्हटलं की डीसी म्हणून जे जे काही पदं असतात, तर त्यांच्याबद्दल थोडी थोडी माहिती मिळवलेलीच होती. आणि मुलं ऍक्च्युअली काय करतात, हा अभ्यास सगळ्यात आधी करायला हवा, ते कुठेतरी चुकतं असं वाटतं. की एमपीएससी करण्याआधी की हे पद काय असतात, नेमक्या त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय, मला झेलेल की नाही, सगळ्या ह्या गोष्टी असतात. हे मुलं पहिले अभ्यास नाही करत. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातात, की यांचं काम हे असतं, मग यांच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी असेल, मग कसं त्यांना समाजात वावरावं लागतं. तर ते इंटरव्ह्यूच्या वेळेस खूप चांगल्या पद्धतीने केलं. तेव्हाच जाणवलं होतं की कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत, म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यामध्ये कोणते गुण असावेत, ते तेव्हाच काहीतरी एक काही प्रमाणात जाणवलं होतं. तेव्हापासूनच मी म्हणेल की मी असे स्वतःहून प्रयत्न सुरू केले होते की
कोणती पेशन्स एक लागते, लोकांना ऐकून घेण्याची कॅपॅसिटी तुमची पाहिजे. कारण लोकसेवा आयोग आहे हा, लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तर सगळ्यात पहिले त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेतलं पाहिजे. तशी ती कॅपॅसिटी पाहिजे, पेशन्स पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. जेव्हाच्या तेव्हा ती गोष्ट होणार नाहीये, थोड्या दिवसांनी होईल, काय होईल, पण आपल्याला एखाद्या गोष्टीचा मागोवा घ्यावाच लागणार आहे आणि एक रिझल्ट द्यावाच लागणार आहे आपल्या लोकांप्रती. असे काही जे गुण होते ते आधीपासून मी असं खूप विचार करून की आता हे कल्टिवेट केले पाहिजे स्वतःमध्ये, म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करतच आले आहे आणि ते आयुष्यभर चालणारी प्रोसेस आहे. मी आता म्हणत नाही की मी डेप्युटी कलेक्टर फक्त परीक्षा पास झाली आहे. आता काय परीक्षा पास झाली म्हणून माझ्याकडे सगळं नॉलेज येऊन गेलं अशी कंडिशन नसते. रिझल्ट आधीची जी सायली आणि आताची सायली ते सेमच आहे. फक्त आता जसं ट्रेनिंग मध्ये जाऊ त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी कळत जातील की नेमकं तुम्हाला कसं करावं लागतं, काय असतं, ते सगळे शिकवणारे अधिकारी असतीलच आम्हाला असं वाटतं आणि त्याच्यामधून पुढे काहीतरी चांगलं आमच्या हातून काम घडावं असं वाटतं. सायली आणि सारंग तुम्हाला दोघांना मला विचारायचंय, जसं आपल्या देशामध्येच म्हणू शकतो, आपल्या देशामध्ये पर्टिक्युलरली, बाकीच्या देशांचं माहिती नाही मला, राजकारणी लोक म्हटले की त्यांच्याकडे नीट बघितलं जात नाही. राजकारण म्हटलं की असं भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. ऑफकोर्स त्याच्यामध्ये अपवाद आहेत, खूप चांगले नेते सुद्धा आहेत, पण तरी सुद्धा एक जनभावना अशी आहे की जनभावनाचं मत राजकारणाबद्दल चांगलं नाही. आणि तशाच प्रकारे थोड्या प्रमाणात कमी असेल, परंतु अधिकाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे प्रकार. अधिकाऱ्यांच्या गव्हर्नमेंट ऑफिसर्स म्हटले की त्यांचंही अशा प्रकारे बघितलं जातं, रिस्पेक्ट, घरचे लोकांचा रिस्पेक्ट असतो, त्यांना हे मिळतात ते मिळतात, परंतु त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की अधिकारी आहेत, अरे यांना काय कमी आहे, अधिकारी म्हटल्यावर तो दुसरा आणखी त्याला इन्कम बाकीचे सोर्स असतात, सॅलरी किती तो काय प्रश्न नाही आहेत बाकीचा. असं तुमचं काही कल्पना होत आहे का अधिकारी बनण्याच्या आधी, की मला अधिकारी त्याच्यामुळे बनायचे की हा अधिकारी आहे बाबा ह्या पोस्टवर आणि मग त्याने मग एवढी बंगला घेतला, गाडी घेतली, असं त्याच्यामुळे आपण अधिकारी बनतोय? तर याच्याबद्दल तुमचा काय डोक्यात विचार होता? सारंग, आधी मी तुम्हाला विचारतो, नंतर मग मी सायलींना विचारतो हा प्रश्न. कारण तर की तुम्ही तुम्ही आता ऑलरेडी जे बघता, म्हणाल, तुम्ही ऑलरेडी जॉब मध्ये आहात, तुम्हाला अनुभव पण घेत हो असाल, तुम्ही ऑलरेडी सेल टॅक्स ऑफिसर म्हणून 3 वर्ष काम केलं. आता सेल टॅक्स ऑफिसर, आमचा पण बिझनेस आहे, सेल टॅक्स ऑफिसर आला आमच्या ऑफिसमध्ये तर आम्ही विचार करतो की बाबा काहीतरी एक्सपेक्टेशन असेल, म्हणजे असं आमच्याकडे येतच नाही, म्हणजे आले नाही आमच्याकडे कधी अजून, परंतु असं अंदाज सर तुम्ही बरोबर म्हणालात की बऱ्याच विद्यार्थ्यांची खरं तर जे मोटिव्ह असतं एमपीएससी अभ्यास करताना ते इतर प्रकारचं इन्कम किंवा असं काही असेल, पण माझ्या बाबतीत ते तसं कधीच नव्हतं. कारण खऱ्या अर्थाने माझं जे स्वप्न अधिकारी होण्याचं झालं ते मी जेव्हा अभियांत्रिकी असताना अवंत वाचन करत होतो. माझ्या वाचनात पुण्यामध्ये असताना गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक असे समाजसेवक किंवा भगतसिंग यांसारखे जेव्हा मी यांचे चरित्र वाचले, यांचे विचार वाचले, तेव्हा कुठेतरी वाटलं की यांच्या इतपत तर होणं शक्यच नाही, कधीच शक्य नाही, पण यांच्या 1% जरी आपण होण्याचा प्रयत्न केला आणि समाजाच्या प्रती आपण थोडं तरी देणं लागतो ते आपण देण्याचा प्रयत्न केला तर त्यासारखं दुसरं आनंद नाही. आणि हे होण्याचं माध्यम कोणतं, तर हे समाजाच्या उपयोगी पडण्याचं सर्वात उपयोगी माध्यम म्हणजे एखादा अधिकारी होणं. कारण एक प्राधिकार मिळाल्यानंतर तुम्ही तुमचे जे कर्तव्य पूर्णपणे जबाबदारीने आणि निष्ठेने पार पाडल्यात तर त्यातून समाजहित झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे ह्याच उद्देशाने खरं तर मी अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगलं होतं. मला अपेक्षा होती सारंग तुमच्याकडनं ह्या उत्तराची, कारण मी तुमचं फेसबुक पेज बघितलं आणि तुमच्या फेसबुक मधल्या पोस्ट बघितल्या, तर त्या देशामधलं तुमचं प्रेम त्या फेसबुकच्या पोस्ट मध्ये बघून मला जाणवलं की तुम्हाला देशाभिमान आहे. परंतु बऱ्याच वेळेला आपण बघतो की नुसत्या पोस्ट टाकल्या म्हटल्यावर अभिमान आहे असं तर काही भाग नसतो, त्या वागण्यामध्ये नसतो. आता तुम्ही आलाय, तुमच्याकडे झेंडा लावून आलात तुम्ही, तिरंगा, तर मला आवडलं तुमची एंट्री, तुम्ही तिरंगा लावून केलेली आहे ती. आणि मला खूप तुमच्या फेसबुकच्या पेजेस गेल्यानंतर मला जाणवलं की एक चांगला अधिकारी बहुतेक महाराष्ट्राला मिळणार. आणि ज्या डिपार्टमेंटमध्ये कसं असतं, एक जरी माणूस चांगला असला ना पूर्ण डिपार्टमेंट मध्ये, जसं आपण म्हणतो ना अत्तराचा एक थेंबाचा सुगंध सुद्धा सगळीकडे दरवळतो, तो सगळ्यांना सुगंधित करून टाकतो, तसा एक अधिकारी जरी चांगला झाला तर बाकीच्यांना दरारा निर्माण होतो त्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा. त्याच्याकडे जसं आपण आपले मुंडे साहेब बघतो, मुंडेच ना मला वाटतं नागपूरचे कमिशनर, तर ते जिथे जिथे जातात त्यांचा सुगंध सगळीकडे पसरतो. म्हणजे सगळ्यांना कळतं पोस्ट कुठे झाली त्यांची. बरेच कलेक्टर आहेत पण कोणाची पोस्ट कुठे आपल्याला माहिती नसते, पण मुंडे साहेब कुठे गेले ते कळतं लगेच. आता इथे होते, न्यू बॉम्बेला होते, नाशिकला गेले का नागपूरला गेले, लगेच कळतं. सर्वसामान्य माणसांना सुद्धा कळतं. तर हा सुगंध आहे मी म्हणतो.
की त्यांचं काम ते प्रामाणिकपणे करतात. कोण कोण पॉलिटिकल पार्टी कोण आहे, वरती कोण आहे, आणि त्यांच्या लोकांवर दबाव सुद्धा कोणी आणू शकत नाही. जो आपलं काम प्रामाणिकपणे करेल त्याच्यावर दबाव आणलाच जाऊ शकत नाही. दबाव सुरुवातीला कोणी ट्राय करतं पहिल्यांदाच, आणि ते चेक करतात फक्त. सगळ्यांना एक आणखी सांगतो माझा स्वतःचा अनुभव, सगळ्यांना प्रामाणिक लोक पाहिजे असतात. इव्हन पॉलिटिकल पार्टी मधले मिनिस्टर सुद्धा, चीफ मिनिस्टर सुद्धा, सगळ्यांचे उद्देश चांगले असतात. त्यांना सुद्धा चांगले लोक माहिती पाहिजे असतात, आणि मग ते त्याप्रमाणे त्यांना युज करतात. त्यांना माहिती असतं की यांना आपण युज केल्यानंतर हा यातले चांगला रिझल्ट येईल. तर जेव्हा जेव्हा चांगला रिझल्टची जिथे अपेक्षा असते त्यांची डेप्युटेशन बरोबर त्या ठिकाणी केली जाते. किंवा इथं आपल्या प्रामाणिकपणे आपला उत्पन्न पाहिजे, गव्हर्नमेंटला पण पाहिजे, त्यांना तिकडे काम व्हायला पाहिजे, असं त्यांचं हे असतं. तर सेम थिंग सायली, तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे? सर पहिले तर आता आम्ही अधिकारी झालेलो आहोत, तर पहिली कंडिशन ही असते, म्हणजे एक्सपेक्टेशन आमच्याकडून हे असतं सरकारचं तरी म्हण, की आम्ही निपक्ष असावं. बरोबर. पॉलिटिशियन्स तर्फे असो किंवा आता म्हणजे 8 दिवस झाले असतील रिझल्ट लागून, पहिल्यांदा घरामध्ये इतकी वर्दळ, म्हणजे न ओळखणारे लांबून लांबून लोक सत्कार करायला येतात. त्यांच्या भावना असतीलच नक्की, की आता अधिकारी झाले, आम्हाला खूप आनंद झाला तुझ्याबद्दल, की आमच्या परिसरातली मुलगी झाली वगैरे. पण दुसरी भावना कुठेतरी मनात ती असतेच, की आता आपलं काहीतरी चांगलं होणार. पण मला एकच अशी सांगू इच्छिते, की माझ्यासाठी समाज म्हणजे कोणता असेल, जिथे मी कामाला जाईल, जिथे माझं डिप्रेशन असेल, तिथल्या जवळपासचं, म्हणजे माझ्या अंडर जे लोक येतील तो माझा समाज असेल, त्यांच्यासाठी मी सगळं काम करणार आहे. बरोबर. आणि आता बऱ्याचदा तुम्ही जे म्हटला, की मुलांचं असं आकर्षण बघूनच याकडे ओढा निर्माण होतो एमपीएससी परीक्षांकडे वगैरे, तर ते असतं काही प्रमाणात. पण खरं सांगू सर, ते मुलं असे असतात की ते 2-3 दिवसाचं मोटिवेशन असतं. ते आउटर मोटिवेशन नक्कीच असतं, आणि जे खरे मुलं पास होतात त्यांचं काहीतरी इनर मोटिवेशन असतं, काहीतरी हेतू असल्याशिवाय तुम्ही इतके वर्ष हा प्रवास करू शकत नाही. म्हणजे कुठेतरी तुम्हाला मनामध्ये जेव्हा वाटत असतं, आता जर माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं, तर इंजिनिअरिंगला असताना पहिले लहानपणापासून तर आई वडील म्हणायचेच की तू अधिकारी झाली पाहिजे वगैरे, ते गावाकडे असतंच. कोणी हुशार असलं की त्यांना म्हणणारच की आता तुम्ही अधिकारी व्हा वगैरे, ते सगळ्या गोष्टी येतातच. पण मग इंजिनिअरिंगला असताना मी काही एनजीओ सोबत वगैरे काम केलं, तेव्हा मला खरी म्हणजे जाणवलं की ह्या समाजाला किती गरज आहे. जे व्हलनरेबल सेक्शन्स आहेत त्यांच्यासाठी आपण किती, म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य देऊ शकतो. आणि सर एक गोष्ट अशी, की जेव्हा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आपण स्माइल बघतो तेव्हाच आपल्या चेहऱ्यावर स्माइल येते. कोणी स्वतः हसत बसत नाही. तर स्वतःचा जेव्हा तुम्हाला हॅपीनेस हवा असेल तेव्हा दुसऱ्यांमध्ये तो तुम्ही शोधला पाहिजे. हे तर आपण सगळ्यांना माहितीच असतं. बरोबर, बरोबर. तसं एनजीओ मध्ये काम करत असताना मला जाणवलं की मला काहीतरी करायचं आहे. पण मग एनजीओ सोबतच राहून असं वाटलं की ते फक्त एका ग्रुपसाठी काम करतात आणि एकच पूर्ण आयुष्य एकाच ग्रुपसाठी घालून देऊ. त्याच्यापेक्षा मग ह्या परीक्षांची जशी जशी माहिती व्हायला लागली, की यांच्याकडे किती सगळ्या अशा गोष्टी मी करू शकेल. असंच मी अशा 10 एनजीओला हेल्प करून अजून जास्त लोकांच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह चेंज घडवून आणू शकेल. मग ते इनर मोटिवेशन कुठेतरी आलं, आणि एक्झाम करत असताना मी ज्ञानप्रबोधिनी या संस्थेतून रीडिंगला होती. तिथे रीडिंग असायची आमची. तर तिथले विवेक कुलकर्णी सर म्हणून त्यांचं नाव घ्यायला आवडेल मला, कारण की ते आम्हाला प्रत्येक 2 महिन्याला लिहायला लावायचे, की तुमचा हेतू काय आहे परीक्षा करण्याचा. बरोबर. त्यामुळे तो नेहमी नेहमी मनातून जागृत होत असायचा, की मला हे करायचंय म्हणून मला एवढी मेहनत घ्यायची. आणि मग ते पुढे पुढे तसा अभ्यास होत गेला. आणि तसंच आता जे मी पहिलेपासून ठरवून आले आहे, पुढे प्रेशर वगैरे ते असणारच आहे, त्या गोष्टींना सामोरे जावंच लागतं. की म्हणतात की काटेरी मुकुट घातलेला आहे आता आम्ही. तर मग लोकांना जरी बाहेरून दिसत असलं की यांच्याकडे आता सगळे वगैरे, पण त्यांची ऑब्व्हियसली ऍटिट्यूड बघण्याचा वेगळा असणार आहे, पण माझा या सर्व्हिसकडे बघण्याचा ऍटिट्यूड नक्कीच वेगळा आहे, गुड. असं मी म्हणेन. आणि तुम्ही खूप छान उत्तर दिलं. एक तर तुमचं उत्तर देण्याचा जो प्रकार होता, तुमचा जो चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स आहे, तर मला 100% गॅरंटी आहे की तुम्ही ज्या प्रभागात जाल, ज्या विभागात जाल, त्या ठिकाणी तुम्ही ऍक्च्युअली मनापासून लोकांची सेवा कराल, आणि आम्हाला तुमचा हसतमुख चेहरा कायम बघायला मिळेल, कारण की तुम्ही लोकांचा स्माइल बघाल, त्याच्यामुळे आम्हाला तुमचं स्माइल बघायला मिळेल. आणि अ, कसं असतं ना, एकापासून एक आणखी वृक्ष वाढत जातात. तसं आपण म्हणतो की एक अधिकारी जरी चांगला झाला त्याच्यानंतर बाकीचे ऑटोमॅटिकली चांगले होतात. असं मी म्हणत नाही की आपल्याकडे चांगले अधिकारी नाहीयेत. मी स्वतः भरपूर डेप्युटी कलेक्टर्सना ओळखतो आणि ते चांगले अधिकारी आहेत, आणि ते चांगल्या प्रकारे कामही करतात. ऍक्च्युअली प्रशासनाचं काम केलं जातं अधिकाऱ्यांमार्फतच केलं जातं. अधिकारी जर चांगला असेल तर कोणीच त्यांना थांबवू शकत नाही. तर तुमच्या भावना खूप छान आहेत, त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं. तुम्हाला तुमचं भविष्य मला दिसतंय की तुम्हाला युपीएससी परीक्षा पण द्यायची आहे. पण मला सारंगचं विचारायचं की सारंगचे पुढचे प्लॅन काय आहेत? सर मी अजूनपर्यंत तर युपीएससीचा विचार केलेला नाहीये.
पण ह्याच परीक्षेतून अजून डेप्युटी कलेक्टर हे पद अजून मिळालेलं नाहीये. खरं तर प्रत्येक एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की त्याने उपजिल्हाधिकारी व्हावं. तसं माझंही ते स्वप्न आहेच. त्यामुळे मी पुन्हा एकदा एमपीएससीचाच प्रयत्न करणार आहे आणि उपजिल्हाधिकारी होण्याचा प्रयत्न मी निश्चित पुढच्या वेळी करणार आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातच तुम्हाला राहायचं, तुम्हाला महाराष्ट्र सोडायचं नाहीये? हो, अगदी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर जेव्हा एमपीएससीचा अभ्यास करायचा की युपीएससीचा अभ्यास करायचा असं डिस्कशन जेव्हा आमच्या कुटुंबात चाललेलं होतं, तेव्हा माझ्या आईने आणि वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं की आपल्याला महाराष्ट्र सोडायचा नाहीये आणि युपीएससी मध्ये जर तुम्ही पास झालात तर महाराष्ट्र केडर मिळणं सध्याच्या स्थितीला फार अवघड आहे. त्यामुळे थोडासा प्रॅक्टिकली विचार करून आम्ही एमपीएससी देण्याचाच विचार केला आणि खरं तुम्ही जसं म्हणालात की महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही ते खरं. ओके. लग्न करायला पण प्रॉब्लेम होतो थोडासा. सायली, तुम्हाला एक विचारायचं मला, तुम्ही युपीएससी ची परीक्षा पण दिलेली आहे 2 वेळाला, एमपीएससी ची परीक्षा दिलेली आहे, तर दोन्ही परीक्षांमधला डिफरन्स काय एक्झाम तुम्ही जरा एक्सप्लेन करू शकाल की काय फरक आहे दोन्ही परीक्षांमध्ये? कारण की एमपीएससी ची जी तुम्ही एक्झाम दिली ती महाराष्ट्रातली उच्च परीक्षा आहे, सगळ्यात उच्च परीक्षा आहे. युपीएससी भारतातली उच्च परीक्षा आहे. दोघांमधला जरा डिफरन्स थोडक्यात जरा सांगितलं तर बरं होईल. सर मी काही पॉइंट्स मध्ये मांडेल ते. खरं पाहायला गेलं तर दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे असं मला जाणवतं आहेच. पण नेहमी म्हणजे ते कॉम्प्लिमेंटरी एक्झाम आहे असं मी नक्कीच म्हणेल. कारण मी युपीएससीचा अभ्यास केला होता, त्याच्याच बळावर मी एमपीएससी ची परीक्षा पास झालेली आहे. असं नाही की 1 वर्षात तुम्ही जाऊन डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर होऊ शकतात. ते खूपच हुशार मुलं होऊ शकत असतील, माझ्यासाठी ते पॉसिबल नव्हतं. पण पहिले 2 वर्षाची मेहनतही मला याच्यात लागलेली आहे. तर युपीएससी आणि एमपीएससी मध्ये जर तुम्ही बघितलं, दोघांचा 3 टप्पे असतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असतो. तर प्रिलिम्सचं जर तुम्ही बघितलं तर दोन पेपर दोघांना सेमच असतात. जीएसचा पेपर असतो, सीसॅटचा पेपर असतो. पण युपीएससी बद्दल एकच मी सांगेल की एव्हरीथिंग अंडर द सन हा त्याचा सिलेबस आहे. म्हणजे काहीही विचारू शकतात, तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल नॉलेज हवं असे त्यांचे एक्सपेक्टेशन असते. त्यामुळे इतका अभ्यास करावा लागतो त्या एक्झामला. म्हणजे माझी स्वतःची प्रिलिम्स क्रॅक झालेली नाही आहे अजून सुद्धा. पण एमपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात चांगल्या मार्क्सने मी पुढे जाऊ शकले. कारण एमपीएससीचा सिलेबस हा कन्साइज आहे. त्यांनी जे लिहिलंय त्यावरती ते क्वेश्चन विचारणारच. मेन्सचा जर तुम्ही सिलेबस बघितला तर त्याच्या पॉइंट वाईज लिहिलेलं आहे. त्या पॉइंट वाईज तुम्ही नोट्स काढल्या तर तुम्हाला यश नक्कीच मिळणार हे मी सांगू शकते. म्हणजे ज्यांना एमपीएससी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी तर मी सांगू इच्छिते की फक्त क्वेश्चन पेपर्स आणि जे पहिले सिलेबस जो असेल त्याच्या वेळेस तुम्ही अभ्यास केला. आणि एमपीएससीचं कसं असतं की ह्या वर्षी मी अभ्यास केलेला आहे तर ते जे नॉलेज आहे ते ऍड होत जातं. पुढच्या वर्षी मी अभ्यास केला, त्याच्या पुढच्या वर्षी अभ्यास केला, त्याची फक्त पुन्हा रिव्हिजन असावी लागते. आणि मेन म्हटलं तर युपीएससी मध्ये अनालिसिस खूप महत्वाचं असतं, कारण त्याच्यामध्ये रिटर्न असतात मेन्सला. एमपीएससीच्या मेन्स मध्ये जर तुम्ही बघितलं की ऑब्जेक्टिव्ह असतात, 4 ऑप्शन असतील, एक्सिमल रिटर्न. तुमचं नॉलेज तिथे उतरलं पाहिजे, तुम्ही काय हे त्या पेपरामध्ये दिसलं पाहिजे अशी गोष्ट असते. आणि टाइम लिमिटही खूप कमी असतो. तर म्हणजे ती कम्प्लिटली 2 डिफरंट एक्झाम म्हणता येईल. प्रिलिम जरी तुम्हाला सोबत करता आली तरी पण मेन्स दोघांचा सिलेबसही थोडा बदल आहेच नक्की. आणि पण एमपीएससी रिलेटिव्हली मला वाटतं की इझी आहेच. आणि त्याचा जर तुम्ही अभ्यास केला आणि तुम्हाला जर लवकर सक्सेस हवं असेल तर नक्कीच एमपीएससीचा मार्ग अवलंबायला हरकत नाही. मग तुम्हाला हे युपीएससीची एक्झाम दिली तर ऑल ओव्हर इंडिया जावं लागेल, ट्रान्सफर व्हावे लागेल, हे सगळी कल्पना असताना पण तुम्हाला युपीएससी करायची इच्छा असण्याचं कारण काय? सर पहिले तर आता जी महाराष्ट्रातली टॉपची एक्झाम आहे आता तिच्यातून मी डेप्युटी कलेक्टर होऊ शकले. आणि जर मी आता इथेच राहिली तर ऍटलीस्ट 15 ते 20 वर्ष मला कलेक्टर व्हायला लागणार आहेत. नाही होणार 15-20 वर्ष. येस सर. ऍडिशनल होऊ शकता. हा, ऍडिशनल होणार लवकर, पण मग त्याच्यामध्ये एक असं तुम्ही टाइम बघितला तर बराच काळ आहे. आणि जर मी युपीएससीची एक्झाम देते आता आणि जर माझं झालं सिलेक्शन तर मी ह्या क्षणाला कलेक्टर, 1 वर्षात कलेक्टर. म्हणजे आणि आयुष्य सर माहित नाही केवढं मोठं आहे. माझा प्रश्न तो नाहीये. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही कलेक्टर होता किंवा तुम्ही कमिशनर होता, तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया हा तुमचा प्रांत होतो, तुम्हाला कुठेही तुमची ट्रान्सफर होऊ शकते, तरी पण तुमची तिथे जाण्यामागचं मानस काय असं म्हणतो? सर एका गोष्टीवरनं सांगते मी, एका कलेक्टरच्या खाली 6 ते 7 डीसी असतात, म्हणजे डेप्युटी कलेक्टर. तर मग तुम्ही विचार करू शकतात की मला ते 6 ते 7 जणांमध्ये राहायला आवडेल की त्यांच्यावरती राहायला आवडेल. आणि सर
म्हणजे महाराष्ट्र जरी आपण एक असं प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हटला तरी पण भारताचा पूर्ण विचार केला तर तेवढे प्रोग्रेसिव्ह स्टेट नाही आहेत अजून. काहींना अजूनही चांगल्या अधिकाऱ्यांची गरज आहे. तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त मी कुठे देऊ शकेल इनपुट, महाराष्ट्रातही जास्तीत जास्त कुठे युपीएससीला इनपुट प्रश्न देऊ विचारला शकेल ना, ते मी बघेल. युपीएससीला प्रश्न विचारला तर हे सेकंड वाला आन्सर द्या, पहिला वाला आन्सर देऊ नका की 6 डेप्युटी कलेक्टरच्या मला बनायचंय. टेक्निकॅलिटी आधी सांगावी लागेल ना सर, त्यामुळे अशी गोष्ट आहे म्हणून मला तरी वाटत आहे की मोटिव्ह शुड बी प्रयत्न करावा. सेकंड मोटिव्ह जर तुम्ही ठेवला ना तर 100% व्हाल, कारण की तो मोटिव्ह ग्रेट आहे, कारण की तुमच्याकडे तेवढा जास्तीत जास्त लोकांना सेवा करण्याचं तुम्हाला फ्रीडम मिळेल आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या चेहऱ्यावर हसू बघू शकाल नॅचरली. आणि कसं असतं टेक्निकॅलिटी आणि हे आतमध्ये तुम्हाला आत्मसात जेव्हा तुम्ही करता ना तर ऑटोमॅटिकली तेच बाहेर निघतं. तर तुम्ही आत्मसात करताना जेव्हा ऍक्च्युअली तुम्ही बनून जाल ना की तुम्हाला खरोखर चेहऱ्यावर खुशी बघायची आणि तेच तुमचं एम आहे, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली निघणारच तेच सगळीकडे कायम. आणि होणार पण ते. आणि मग तो जो गोल आहे ना, हा गोलच एवढा उच्च आहे की त्या कोणी थांबवू शकत नाही त्याला. मग त्यावेळेला तुम्ही युपीएससी 100% होणार. म्हणजे धन्यवाद दॅट सर. इज द रूट, असं माझं स्वतःचं मत आहे. तुम्ही दोघांनी खूप छान उत्तरं दिली. तर इथे मनीषा राजपूत, प्रोफेसर प्राध्यापक मनीषा राजपूत ज्ञानसाधना कॉलेजच्या त्या इथे आहेत. त्यांनी त्यांचा कॅमेरा फक्त सरळ करावा, मला तरी सरळ दिसत नाहीत. आणि त्यांना काही विचारायचं आहे का ते मला त्यांना विचारायचं होतं की वेदर शी वॉन्ट टू आस्क एनी क्वेश्चन. तर सीमा मॅडम त्यांना तुम्ही जरा अनम्यूट करा. आणि हा, नमस्कार. मला प्रश्न असा विचारायचा आहे. कॅमेरा सरळ करा. सरळच आहे. मला प्रश्न असा विचारायचा आहे की सायली असेल किंवा शारंग असेल, दोघांना सुद्धा सुरुवातीला अपयश पचवायला लागलेलं आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये असे अनेक विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत आणि अनेक विद्यार्थी काही 2 वर्ष, काही 4 वर्ष, 5 वर्ष, म्हणजे इंजिनिअरिंग नंतर किंवा मेडिकल नंतर पुढची 5-7 वर्ष ती परीक्षा डेडिकेटली देत आहेत. म्हणजे मी पाहिली तशी मुलं. तर कितीतरी वेळा त्यांना ते अपयश पचवायला लागतं. पण कधी कधी असं होतं की ही मुलं मग तो रस्ता अर्ध्यातून सोडतात. तर अशा मुलांच्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शनपर सांगाल का? की कारण की घरामध्ये सारखं घरचे लोक त्यांना सारखे डिस्टर्ब करत असतात की अरे अजून म्हणजे काय. किती वर्ष त्यांनी ट्राय करावी, थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे की किती वर्ष ट्राय करावी, त्यांना स्वतःचा अंदाज किती. कारण 5 वर्ष माझ्याने खूप झाले. 5 वर्ष ट्राय केल्यानंतर ती प्रत्येक मला स्वतःचा मी एक आन्सर त्यासाठी देतो की एक तुमचं ध्येय जरूर असावं, परंतु प्रत्येक गोष्टीला एक जसं त्यांनी सांगितलं की टेक्निकल ऍस्पेक्ट आहे आणि प्रत्येक माणूस सगळ्या क्षेत्रामध्ये हुशार असू शकत नाही. आणि जर का एमपीएससी पास झाला नाही किंवा युपीएससी पास झाला नाही म्हटल्यावर तो आणखी वरती जाऊ शकत नाही अशातला काही भाग नाहीये. आपण बघतो की त्या परीक्षा पास न होता सुद्धा त्यांचे बॉस तर बनू शकतात ते. आता सायलीने कसं केलंय की सायली हुशार आहे, स्टँड बाय म्हणून तिने लगेच एमए केलं आणि सेकंड ऑप्शन तिने हातात ठेवला. सगळी मुलं असं करत नाहीत. तर करायला पाहिजे त्यांनी, कारण की सगळेच, कारण की हा लिमिटेड सीट याचा तुम्ही नापास झाला तुम्ही हुशार नाही असं बिलकुल नाहीये. तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडू शकता, तुमचं नॉलेज गेन करा आणि जस्ट एक जिद्द पकडली म्हटल्यावर तेच करायचं असं काही जरुरी नाही. अभ्यास केला तो अभ्यास वाया जात नाही. 5 वर्ष म्हणजे कसं त्यांना पण अपयश पचवताना कुटुंबाला फेस करावं लागलंय, फ्रेंड सर्कलला फेस करावं लागलंय किंवा तर त्यावेळेला त्यांच्या पण त्या भावना. सायली किंवा सारंग तुमच्यापैकी कोणाला याच्यातला आन्सर द्यावाचं इच्छा असेल त्यांनी द्यावं. मी बोलेन सर. तर माझ्या मते या सगळ्यामध्ये ना प्लॅन बी ही संकल्पना फार महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही एमपीएससीचा अभ्यास करायला एमपीएससीचा अभ्यास करायला उतरतात तेव्हा खर तर बरेच जण असं म्हणतात की प्लॅन बी चा विचार करणं म्हणजे निगेटिव्ह विचार करणं आहे खरं तर. पण मला तसं अजिबातच वाटत नाही. कारण आर्मी सुद्धा आपण बऱ्याच वेळा वापरतो की एक कोट वापरले जाते, यू होप फॉर द बेस्ट बट यू प्रिपेअर फॉर द वर्स्ट. तुम्ही चांगल्याची आशा करावीत, मात्र तुम्ही तयारी ही कायम सगळ्यात वाईट कंडिशन आपल्यावर जी येऊ शकते त्याची करावी. आणि त्यामुळे हा निर्णय घेताना एमपीएससीच्या परीक्षेत उतरताना तुम्हाला किती वर्षानंतर थांबायचं आहे किंवा यश मिळालं नाही तर पुढे काय करायचं आहे हे सगळं. आणि हे रिलेटिव्ह गोष्ट आहे फार. प्रत्येकाच्या फायनान्शियल स्टॅबिलिटीनुसार, आर्थिक परिस्थिती जी काय आहे घरची किंवा घरच्यांचा सपोर्ट असेल त्यानुसार ठरणाऱ्या गोष्टी आहे. आता उदाहरणार्थ माझी आर्थिक परिस्थिती घरची चांगली होती, आई वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी मला फ्रीडम दिलं होतं की तुला जितके वर्ष अभ्यास करायचा आहे तू करू शकतोस. त्यामुळे मी खरं तर हे कंटिन्यू करू शकलो. मात्र सगळ्यांची आर्थिक परिस्थिती तशी असेलच अशी नाही. सगळ्यांना घरी हातभार लावा लागतो आर्थिक दृष्ट्या. त्यामुळे लगेचच नोकरी स्वीकारावी लागते पदवीनंतर.
त्यामुळे हे प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल घेण्याचं डिसिजन आहे असं मला वाटतं. मात्र प्रत्येकाने प्लॅन बी हे नक्कीच आत्मसात करावं असं मला वाटतं. सायली, तुमचं काय मत आहे? सर, मी सारंग सरांच्या मताशी एकमत आहेच की नक्की प्लॅन बी ठेवावाच. मी स्वतः तो ठेवलेला होता आणि एमपीएससी परीक्षांमध्ये माझी आता 3रं वर्ष चालू असल्यामुळे माझी कंडिशन अशी होती की कोणती ना कोणती पोस्ट मला हातात हवी. तर मी मागच्या वर्षी जवळपास जसं सरांनी आधी सांगितलं की सगळ्या एक्झाम असतात, मी प्रत्येक एक्झाम दिली आहे, प्रत्येक त्याच्या मेन्स दिल्या आहेत. मागच्या वर्षी जवळपास मी 5 मेन्स दिल्या होत्या, त्याच्यातल्या एकीचा रिझल्ट लवकर लागला म्हणून मी डेप्युटी कलेक्टर झाली आहे. पण माझं स्वतःचं जे नेचर म्हणेल की ऍटिट्यूड, मी नेहमी प्लॅन्स तयार ठेवते. जसं इंजिनिअरिंगचा प्लॅन होता, मी 12वी पासूनच ते असावं की मी तेव्हा पण मेडिकल पण फील्ड ठेवली होती आणि ही पण, म्हणजे पीसीएमबी जो ग्रुप असतो तर त्याच्यामध्ये दोघं ठेवले होते. तेव्हाही मला असं वाटायचं की याच्यात नाही झालं तर याच्यात होईलच वगैरे, म्हणजे माझं ते पहिलेपासून तसं होतं आणि माणसाने तसं ठेवावं, कारण की मग एक खूप बर्डन येऊन जात नाही. आणि सर, घरच्यांनाही असे एक्सपेक्टेशन असतातच. आता इंजिनिअरिंग झाल्यानंतर प्रत्येक मुलाच्या आईवडील विचार करतात की आता याला पैसे पोहोचवणं थांबव, त्याने आता घरी पाठवावे, कारण घरची परिस्थिती सगळ्यांचीच चांगली नसते. पण माझी केस अशी झाली होती की आता मला अजून काहीतरी वर्ष याच्यात घालवायचे आहेत. तर मी तेव्हाच विचार करून ठेवला होता की जर जॉब पण फ्रेशर्स नसल्यामुळे मला मिळणार नाही असं वाटत होतं काही प्रमाणात, मग तेव्हा मी हा एमएचा निर्णय घेतला. नेटची एक्झाम देऊ शकते, हा पण एक प्लॅन जवळ असेल. असे सगळे प्लॅन तुम्ही केलेच पाहिजे आणि एक टार्गेट ठरवूनच घेतलं पाहिजे मुलांनी की इतके वर्ष मी राहणार, याच्यावर मी राहणार नाही. पण काही असे मुलं असतील की जे मेन्स पर्यंत जात आहेत, इंटरव्ह्यू पर्यंत जात आहेत, काही एकाच ठिकाणी अडचण येते, त्यांनी काही वर्ष करायला हरकत नाही. पण जर तुम्ही 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, तुमची प्रिलिम्सच क्रॅक होत नसेल, तर मला असं वाटतं की तुम्ही दुसरा मार्ग अवलंबा. आणि प्रत्येक माणूस वेगळा असतो सर, त्याच्यामध्ये प्रत्येक, म्हणजे देवाने जसं त्यांना एक एक क्वालिटी दिलेली असते की तुम्ही ह्या जगात जाऊन काहीतरी वेगळं करा, कारण तुमच्याकडे काहीतरी वेगळं मी ऑलरेडी देऊन पाठवलेलं आहे. तर तुम्ही ते फक्त शोधायला हवं. आणि ते शोधणार कसं, तर त्याच्यासाठी बरेच वेगळे मार्ग आहेत. तुम्ही पहिले स्वतःला जाणून घ्यायला पाहिजे की मी नेमकं काय, माझ्यामध्ये स्ट्रॉंग पॉइंट्स कोणते, वीक पॉइंट्स कोणते आहेत, की माझ्यासमोर अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत, सगळे सर्कमस्टान्सेस बघून तो सगळा एक तुम्ही 1 महिना बसा, विचार करा, पण नक्की विचार करा, असं मी सगळ्या विद्यार्थ्यांना सुचवेल. पेपरवर चॉक आणि आउट करू शकतात ते त्यांचे वीक पॉईंट, येस स्ट्रॉंग सर. पॉईंट, त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग आहेत आणि कोणते आपला आवडती क्षेत्र कोणते आहेत, नावडते क्षेत्र कोणते आहेत आणि ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्या बसतात का, ते हो. बघून आणि ते सर, करायचं. आत्ताच्या कंडिशनला म्हणजे जे एमपीएससी युपीएससी करतायत ते तेवढे मॅच्युअर झालेले आहेत, म्हणजे की ते स्वतः ठरवू शकता. एखाद्या 10वीच्या मुलाला म्हटलं आपण की तू हेच होतं, तो तेच विचार करणार की मी नाही, मी डॉक्टरच होईल. पण आता तुम्हाला माहितीये की माझ्या क्वालिटीज काय, तुम्ही स्वतः डिटरमाइन करू शकतात ते. तर मला असं वाटतं त्यांनी स्वतःच बसावं, स्वतःच बघावा आणि एक प्लॅन रेडी ठेवावाच. सायली, मला तुला असं विचारायचं आहे की आता तुझ्या हातात असं आहे की प्लॅन ए पण तुझा सक्सेस आहे आणि बी पण सक्सेस आहे. तर अशा वेळेला तुझे दोन्ही पोस्ट ज्या आहेत त्या क्लास 1च्याच असणार आहे. तू प्रोफेसर झालीस, नेट पास झालीस, तरी तू म्हणजे क्लास 1च्या ऑफिसरच्या पोस्टला तू पोहोचतेस आणि खूप स्टेबल लाईफ जगू शकते. आणि अनेक विद्यार्थ्यांच्या सोबत हा प्रवास, हा जर्नी चालू राहील. विद्यार्थी घडवण्याचा हा प्रवास आहे आणि इथे एका बाजूला समाजसेवेचा हा एक वेगळा जर्नी आहे. तर तू दोन्हीपैकी कुठला जर्नी चूज करावा असा वाटेल तुला, प्रिफरेबल काय? मॅम, मी हे म्हणेल, जे माझं पहिलं मोटिव्ह होतं तर ते ऑब्व्हियसली ते समाजसेवेबद्दलच होतं. हा जो अँथ्रोपॉलॉजीचा तो मला इंटरेस्ट आला म्हणून मी इकडे परस्यू केला आणि मला तो इंटरेस्ट आहे, तो जेन्युइनली आहे आणि तो मी पुढे परस्यू करणारच. आता जेव्हाही आम्ही फील्डमध्ये जाणार तेव्हा आम्हाला 2 वर्ष मिळतात की तुम्ही काहीतरी एज्युकेशन करू शकता. तर माझी तेव्हा इच्छा आहे की मी त्याच्यामध्ये काहीतरी एज्युकेशन घ्यावं आणि त्याच्यामध्ये जे मी पुढे करणार आहे त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट्स असतील वगैरे, जे ते आदिवासी रिलेटेड काहीतरी घ्यायचा माझा विचार आहे. आणि मी ज्याही ठिकाणी असेल तिथल्या आदिवासींची मी कशी हेल्प करू शकते किंवा तिथल्या समाजाची, एक समाज गटाची कशी हेल्प करू शकेल, याच्यातून मला अजून काही काही नवीन गोष्टी त्याच्यातून शिकायला मिळेल. म्हणजे मी ते असं वेगवेगळं नाही बघत आहे सध्या तरी, तर व्हेरी त्याचा नाईस. उपयोग याच्यासाठी मला कसा वाटतं करून घेईल हे बघते. इरावतीबाई कर्वेंनी मला वाटतं त्याच्यावरती खूप काम हो करून मॅम, ठेवलेलं आहे आणि ती त्यांना दिशा तर मी ओपन आदर्श करून ठेवलेली मानते. आहे. हा, हो, हा. त्यांना तर मी आदर्श मानते, त्यांनी जेवढं काम केलेलं आहे खूप छान त्यांची त्याच्याबद्दल. पुस्तकं वाचली आहेत त्याच्यावरची, खूप हो, चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आणि हे हो. काम करता करता तू ते काम, पुस्तकं वगैरे तर नक्की लिहू शकशील. रिसर्च बेस. काय बात यस, जसा आहे. वेळ मिळेल तसं. Great. हा. तर तुम्ही सायली, सारंग, तुमचं दोघांचं पुनश्च एकदा अभिनंदन. आणि तुमच्या बरोबर जेवढे लोक ह्या शासकीय परीक्षा उत्तीर्ण झालेले, जे लोक आणखी प्रयत्न करतायत, त्यांचं सुद्धा उत्तीर्ण झाले त्यांचं अभिनंदन. आणि जे प्रयत्न करतायत त्यांना मला वाटतं तुमच्याकडनं चांगला गायडन्स मिळेल. आणि एक त्यांचा जो काही न्यूनगंड असेल की कशामुळे करू शकत नाहीत आणि इंग्लिश किंवा याच्यामुळे,
तो एक त्यांचा न्यूनगंड पण त्याच्यातून कमी होईल आणि त्यांना एक प्लॅन बी करायची सवय सगळ्यांना निश्चितच लागेल. आणि महाराष्ट्रात त्यांचा मोटिव्ह काय असायला पाहिजे, पर्टिक्युलर कोणत्याही शासकीय पद घेताना मोटिव्ह काय असायला पाहिजे, ते मोटिव्ह जेव्हा मोटिव्ह त्यांचा क्लिअर ठेवतील की आपला मोटिव्ह जेव्हा प्रॉपर येईल तेव्हा ऑटोमॅटिकली ते परीक्षा सुद्धा पास होतील. मोटिव्ह ग्रेट असला पाहिजे, उच्च असायला पाहिजे. आणि ह्या आपलं जे डिस्कशन झालंय त्याचा निश्चितच या गुणांच्या माध्यमातून सगळ्यांना फायदा होईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि आपला कार्यक्रम मला वाटतं आपण याच्याने आता बंद क्लोज करूया आजचा कार्यक्रम. तर थँक्यू पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू, सर. अभिनंदन. धन्यवाद. बोलवल्याबद्दल. धन्यवाद.